नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये राकेश आता अर्णव आणि ईश्वरी समोर कबूल करत असतो की पादुका मीच चोरल्या आहेत. आता हा राकेश इतका निर्लज्ज असतो की त्याला समोरच्या माणसाची भीतीच वाटत नसते. आता तो म्हणत असतो, तुम्ही त्या पादुका शोधून दाखवल्या तर मांडलं तुम्हाला पादुका मी कुठे लपवून ठेवल्या आहेत सांगू का. आता असं म्हणत असताना अर्णव त्याच्यावर खूपच चिडत असतो. आता ईश्वरी म्हणत असते, सर त्याच्या नादी लागू नका, हा माणूस खूपच नीच आहे, याच्या वाईट कर्माची फळे स्वतः ते कर्मच देतील. आता ईश्वरी चला सर इथून म्हणून अर्णवला घेऊन जात असते. आता हा राकेश खूप घाबरलेलं नाटक करत असतो आणि मानेनेच अर्णवला जा इथून असं खुणावत असतो. आता अर्णव जात असतानाच हा राकेश अर्णवला म्हणत असतो, चिंटू ऑल द बेस्ट, नीट शोध पादुका. आता ते दोघे घरामध्ये निघून गेल्यानंतर राकेश स्वतःच्या मनातच घाबरत असतो. म्हणजे म्हणत असतो, मी तर या दोघांना चॅलेंज केलं आहे, पण जर पादुका यांना सापडल्या तर माझं खूप अवघड होईल. आता इथे जिथे पादुकांचं पूजन केलेलं असतं म्हणजे हॉलमध्ये सगळे जमा झालेले असतात, त्यावेळेला आता आजी अर्णव आणि ईश्वरीला म्हणत असतात, काय तुम्हा दोघांना पादुका सापडतील असा विश्वास होता ना, मग काय झालं, पादुका सापडल्या नाही. आता अर्णव म्हणत असतो, आजी घरातील सगळा कानाकोपरा आम्ही शोधला पण पादुका काही सापडल्या नाही. आता ईश्वरी सुद्धा म्हणते, हो आजी आम्ही घरातील सगळे कोपरे तपासून पाहिले पण पादुका काही मिळाल्या नाही. आता लगेच मधी बोलते ही मामी. आता ही मामी ईश्वरीला खूपच बोलत असते. आता म्हणते, लगेच या ईश्वरीने पादुका चोरल्या आणि लगेच घरातून बाहेर काढल्या सुद्धा आणि विकून सुद्धा टाकले असतील. आता मामी असं बोलत आहेत पाहून अर्णव मात्र मामीच्यावर चिडतो, जस्ट छटाप असं म्हणतो. आता आजी अर्णवला म्हणत असतात, तिच्यावर आवाज चढवून काहीच होणार नाहीये चिंटू, तू अजूनही ईश्वरी निर्दोष आहे हे सिद्ध केलेलं नाही, कशावरून तिने पादुका विकल्या नसतील. आता आजी असं म्हणतच असतात. तेवढ्यातच मामा आणि आकाश बाहेर गेलेले असतात ना, म्हणजे कुठल्या ज्वेलर्स जवळ पादुका विकल्या आहेत का ते पाहिला. आता मामा येतात आणि पटकन म्हणतात, असं काहीही झालेलं नाहीये आजी. आता मामा आजीला म्हणत असतात, आम्ही जवळपासच्या सगळ्या ज्वेलर्सकडे जाऊन आलो, तिथे चौकशी केली की कोणी पादुका विकल्या आहेत का, तर तसं काहीही झालेलं नाही. आणि आता पोलीस सुद्धा बारीक लक्ष ठेवून आहेत, जरी कोणी आता पादुका विकल्या तरी आपल्याला लगेच इन्फॉर्मेशन मिळेल. आता मामांचं हे बोलणं ऐकून हा राकेश मनातल्या मनात म्हणत असतो, आता या पादुका लवकर विकून चालणार नाहीत वाटतं. आता अर्णव म्हणत असतो, जर पादुका बाहेर जाऊन विकल्या गेल्या नाहीत तर पादुका अजून घरातच आहेत ना. आता आजी अर्णवला चिडून म्हणत असतात, अरे पादुका घरीच आहेत तर कोणाला का सापडल्या नाहीत बरं. आता या मामी सुद्धा लगेच मान डोलवतात. आता आजी म्हणत असतात, आता काही क्षणातच गुरुजी घरी येतील, त्यांना काय उत्तर द्यायचं बरं मी. आता आजी खूपच टेन्शन मध्ये म्हणत असतात, आता आपण या संकटावर कसा मार्ग काढणार आहोत यावर घरातले सगळे शांत असतात. आता बोलते ती ईश्वरी. आता ईश्वरी म्हणते, पादुका शोधण्यासाठी एकच मार्ग आहे आणि एकच पर्याय आहे, तो आपल्याला करावा लागेल. आता असं म्हटल्यानंतर ईश्वरी हळूवार पावलाने तिकडे चौरंगाकडे जाते, म्हणजे ज्या चौरंगावर पादुका पुजलेलं ताट असतं ना तिथे. आता त्याच चौरंगाखाली सोन्याच्या पादुका राकेशने लपवून ठेवलेल्या असतात. आता ईश्वरी तिकडे जात आहे पाहून घाबरतो राकेश. आता स्वतःच्या मनातच म्हणत असतो, ही ईश्वरी त्या चौरंगाकडे का जात आहे बरं. आता ईश्वरी त्या ताटाला हात लावून उभी असते. घरातले सगळेच ईश्वरीकडे पाहत असतात, म्हणजे ईश्वरी असं का म्हणत आहे तेच त्यांना कळत नसतं. हा राकेश मात्र खूपच घाबरलेला असतो. आता ईश्वरी त्या ताटाला म्हणजे जिथे पादुका ठेवलेल्या असतात तिथे हात फिरवते आणि नमस्कार करते आणि म्हणते, आता पादुका शोधण्यासाठी साक्षात दत्त गुरुच आपल्याला मदत करते. आता आपण दत्त गुरूंनाच साकडं घालूया, तेच आपल्यालाच मार्ग दाखवतील. आता ईश्वरी असं म्हणाल्यानंतर मामा दत्त गुरूंचा जय जयकार करायला सुरू करतात. आता इथे आजी खुर्चीवर बसलेले असतात, घरातले सगळेच उभे असतात आणि ईश्वरी त्या चौरंगासमोर म्हणजे ज्या ताटामध्ये पादुका ठेवलेल्या असतात त्याच्या समोर बसून हात जोडून दत्त गुरूंना विनवणी करत असते. आता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप सुरू असतो. आता ईश्वरी अगदी मनापासून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नामस्मरा असं काहीतरी प्रार्थना करत असते. आता इकडे ईश्वरी अगदी मनापासून दिगंबराचं नामस्मरण करत असते. तेवढ्यातच तिकडे कुणाची तरी पाऊले दाखवली आहेत.
आहेत, म्हणजेच ते स्वामी घरी येत असणार ना. आता इकडे जोरदार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे नामस्मरण सुरू असते, म्हणजे दत्तगुरूंचा धावा सुरू असतो आणि इकडे ते स्वामी घरी येत असतात. आता ईश्वरी खूपच मनापासून प्रार्थना करत असते, तेवढ्यातच गुरुजी दाराबाहेर आलेले असतात. त्यांना पाहतात आजी. आता आजी उठून उभे राहतात आणि गुरुजी असं म्हणतात. आता त्यांच्याकडे ईश्वरी सुद्धा पाहते, घरातले सगळेच गुरुजींच्याकडे पाहत असतात. आता गुरुजींना असं आलेलं पाहून ईश्वरीला खूपच वाईट वाटत असतं. आता त्या पादुकांच्या रिकाम्या ताटाकडे ईश्वरी पाहत असते आणि तिकडे स्वामीजींच्याकडे सुद्धा पाहत असते. आता अर्णवकडे पाहत असते, सगळेच घाबरलेले असतात आणि या मामीला आणि राकेशला मात्र काहीच फरक पडत नसतो. आता स्वामीजींच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असतं. आता गुरुजी आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यानंतर ईश्वरी पटकन उठते आणि गुरुजींच्या जवळ जाते आणि त्यांचे पायच धरते. गुरुजी मला माफ करा मला गुरुजी, असं अगदी मनापासून क्षमा मागत असते. आता ईश्वरीला असं रडताना पाहून गुरुजी म्हणतात, काय झालं पोरी, तू इतकी हतबल का झाली? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, स्वामी पादुकांच्या सगळ्या सोहळ्याची जबाबदारी आजीनी माझ्यावर सोपवली होती आणि ती मी पार पाडण्याची पुरेपूर कोशिश केली, तरीही स्वामीजी माझ्या हातून खूप मोठा गुन्हा घडला आहे, खूपच मोठा. आता ईश्वरीचं हे बोलणं ऐकून स्वामीजी म्हणतात, काय झालंय पोरी? आता ईश्वरी स्वामीजींना रडत रडतच धाडसाने सांगते, स्वामीजी सोन्याच्या पादुका हरवल्या आहेत. आता हे ऐकून गुरुजी सुद्धा त्या रिकाम्या ताटाकडे पाहतात. आता ईश्वरी सुद्धा घाबरतच स्वामीजींना सांगते की सोन्याच्या पादुका हरवल्या आहेत. आता गुरुजींना सुद्धा आश्चर्य वाटतं. आता गुरुजी आजींच्याकडे पाहतात, त्या रिकाम्या ताटाकडे पाहतात, आता अर्णवकडे पाहतात आणि पुन्हा ईश्वरीकडे पाहतात. आता गुरुजींना सुद्धा थोडं आश्चर्य वाटत असतं. आता हा राकेश स्वतःच्या मनातच म्हणत असतो, चला आता पादुका माझ्याच आहेत, आता त्या पादुका विकतो आणि त्या बॉसच्या तोंडावर पैसे फेकतो एकदाशे. आता राकेश असा विचार करत असतो. आता ईश्वरी स्वामीजींचे पाय धरूनच म्हणत असते, स्वामीजी मला हवी ती शिक्षा द्या, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, पण या घरावर, या घरातल्या माणसांवर कोणतेही संकट यायला नको, कोणतीही शिक्षा असू दे, मी एकटी सोसायला तयार आहे. आता गुरुजी मात्र ईश्वरीचं बोलणं लक्ष देऊन ऐकत असतात. आता गुरुजींच्या पाठीमागं जी लोक असतात त्यापैकी एक व्यक्ती म्हणतात, ते सगळं ठीक आहे, पण सोन्याच्या पादुका हरवल्या कशा काय बरं? आता तेथीलच दुसरी एक व्यक्ती म्हणते, आता गुरुजी अभिषेक कसा काय करणार बरं? आता सगळेजण थक्कच उभे असतात. एवढ्यातच आता गुरुजी ईश्वरीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि शुभम भवतु असा आशीर्वाद देतात. आता ईश्वरीला गुरुजी असा आशीर्वाद देत आहेत म्हटल्यानंतर घरातले सगळेच आश्चर्याने गुरुजींच्याकडे पाहत असतात. आता गुरुजी ईश्वरीला म्हणत असतात, उठ मुली, असं म्हणून गुरुजी स्वतः ईश्वरीला उठवून उभं करतात. आता ईश्वरी सुद्धा गुरुजींच्याकडे पाहतच असते. आता गुरुजी ईश्वरीला म्हणत असतात, जो माणूस मनापासून प्रामाणिकपणे स्वतःची चूक कबूल करतो तो कधीच गुन्हेगार नसतो. आता गुरुजी म्हणत असतात, स्वतःची चूक कबूल करण्यासाठी खूप मोठं काळीज असावं लागतं आणि ते तुझ्याकडे आहे. आता अर्णवला खूपच बरं वाटत असतं हे बोलणं ऐकून. आता गुरुजी ईश्वरीला म्हणत असतात, तू आता जे काही मनापासून दत्तगुरूंचं धावा केलास, त्यांचं नामस्मरण केलं आणि त्यांनीच मला इथं पाठवलं आहे असं समज. आता गुरुजी म्हणत असतात, तुझ्या हातून कोणताही गुन्हा घडलेला नाही मुली. त्यानंतर ईश्वरी म्हणते, म्हणजे? त्यावेळेला गुरुजी म्हणत असतात, कोणताही तुच्छ माणूस दत्तगुरूंच्या पादुका गहाळ करेल एवढी त्याच्यात हिंमतच नसणार, हे केवळ अशक्य आहे. आता गुरुजींचं हे बोलणं ऐकून आजी त्यांना म्हणतात, म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे? पादुका तर घरात सापडत नाहीयेत, मग गेल्या कुठे? आता गुरुजी ईश्वरीला म्हणत असतात, मी एकच सांगीन मुली तुला, जे तुझं आहे ते तुझंच राहील, फक्त तू जागा बदलली आहेस. आता गुरुजी म्हणत असतात, पादुका घरातच आहेत आणि मुली त्या तुलाच सापडणार आहेत. आता गुरुजींचं हे बोलणं घरातील सगळेच ऐकत असतात. आता गुरुजी ईश्वरीला म्हणत असतात, पादुकांच्या सोहळ्याची जबाबदारी तुझ्यासारख्या निर्मळ मनाच्या मुलीनेच पार पाडावी ही इच्छा साक्षात दत्तगुरूंचीच आहे. आता गुरुजी ईश्वरीला म्हणत असतात, मी बोललेल्या गोष्टीवर नीट विचार कर,
तू जोपर्यंत पादुका शोधून आणत नाहीस तोपर्यंत मी तुझी वाट पाहिन. आता गुरुजी ईश्वरीला म्हणत असतात, श्री दत्त गुरु माझी आई, मजला ठाव द्यावा पायी. आता गुरुजी पुन्हा एकदा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं नामस्मरण करतच बाजूला होतात. आता मात्र घरामध्ये एक सारखं दत्तगुरूंचं नामस्मरण सुरू असतं. आता हा राकेश चांगलाच ईश्वरीकडे पाहत. आता ईश्वरी तेथून निघून जाते आणि हा राकेश स्वतःच्या मनातच विचार करत असतो, गुरुजींना भलताच विश्वास आहे या इंदोरी जिलेबीवर, पण गुरुजी चुकताय तुम्ही, त्या पादुका कोणालाच सापडणार नाही. आता ईश्वरी आणि अर्णव इकडे पुन्हा शोधाशोध करत असतात. तेवढ्यातच मामा आणि आकाश तिथे येतात. आता मामा म्हणत असतात, काय झालं आकाश, मिळाल्या का पादुका? त्यावेळेला नाही असं अर्णव म्हणतो. आता अर्णव म्हणत असतो, आता एकच ठिकाण राहिलं आहे. त्यावेळेला मामा म्हणतात, कोणतं ठिकाण? त्यावेळेला अर्णव म्हणतो, देवघर राहिला आहे. आता अर्णव मामांना म्हणत असतो, आपण फक्त आपल्या डोक्यानेच विचार करतोय, जरा आपण त्या राकेशच्या डोक्याने विचार करूया ना. त्यावेळेला मामा म्हणत असतात, हो मला तुझं म्हणणं पटत आहे. आता ईश्वरीला गुरुजींचं बोलणं आठवत असतं, ज्यामध्ये गुरुजी ईश्वरीला सांगत असतात, एकच सांगतो मुली तुला, जे तुझं आहे ते आहे तुझ्या पाशीच, पण तू जागा चुकली आहेस. पादुका घरातच आहेत आणि त्या तुलाच मिळणार आहेत. आता ईश्वरी या विचारातच असते. तेवढ्यातच अर्णव असं म्हणत असतो, त्या राकेशने अशा ठिकाणी पादुका लपवल्या असतील ज्या ठिकाणी आपल्याला संशय सुद्धा येणार नाही. आता ईश्वरी अर्णवचं बोलणं ऐकत असते आणि विचार करत असते. आता अर्णव म्हणतो, मी सिंदोर काय झालं? त्यावेळेला ईश्वरी म्हणते, सर तुम्ही आत्ता काय म्हणालात? त्यावेळेला अर्णव म्हणतो, मी असं म्हणालो की त्या राकेशने अशा ठिकाणी पादुका ठेवल्या असतील ज्या ठिकाणी आपल्याला संशय सुद्धा येणार नाही. आता ईश्वरी पटकन अर्णवला म्हणते, बढिया, आणि गुरुजी म्हणाले होते ना, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. आता अर्णवला ईश्वरीचं बोलणं काहीच कळत नाही. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, गुरुजी नेमकं आपल्याला काय सांगत होते ते माझ्या लक्षात आलं. आता ईश्वरी चला सर असं म्हणते आणि अर्णवला खाली घेऊन येत असते. आता इकडे मात्र आजी हात जोडून, अंजली सुद्धा हात जोडूनच बसलेली असतात आणि गुरुजींचं एकसारखं श्री दत्त गुरु असं नामस्मरण सुरू असतं. आता इकडे मामी हळूच राकेशला म्हणत असतात, असं नामस्मरण करून चोरी गेलेल्या गोष्टी सापडल्या असत्या तर सगळ्यांनीच केलं असतं. आता राकेश म्हणत असतो, अशा सगळ्याच गोष्टी देवावर सोडल्या गेल्या असत्या तर लई झालं असतं. आता मामी हळूच राकेशला म्हणत असतात, खरं सांगू का, ईश्वरीने तर पादुका चोरलेल्याच नाहीयेत, पण तिला बदनाम करण्याची संधी मी शोधत असते ना, म्हणून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आता राकेश म्हणतो, ते आलं मामी माझ्या लक्षात. आता मामी म्हणत असतात, पण जावई बापू पादुका कोणी चोरल्या असतील बरं? त्यावेळेला राकेश म्हणत असतो, चोरले असतील, घरामध्ये बरेच असे लोक आहेत जे पादुका चोरू शकतात. आता मामी म्हणत असतात, ते काहीही असो, पण चोरीचा आरोप घालून तिच्या माती खापर फोडण्यात मला जो आनंद मिळाला आहे तो खूपच आहे. आता राकेश सुद्धा म्हणत असतो, हो मलाही आनंद आहे. आता इकडे गुरुजी डोळे बंद करूनच ध्यान करत असतात. दत्तगुरु माझी आई, मजला ठाव द्यावा पायी, दत्तगुरु माझी आई, मजला ठाव द्यावा पायी असं दत्तगुरूंचा धावा करत असतात. आता गुरुजींच्या जवळ ईश्वरी येते आणि म्हणते, गुरुजी तुम्ही काय म्हणत होतात, तुमच्या शब्दांचा अर्थ मला कळला आहे. आता ईश्वरी म्हणत असते, पादुका कुठे आहे ते मला माहिती आहे. आता हे ऐकून घरातले सगळेच तिच्याकडेच पाहत असतात. आता गुरुजी उठून उभे राहतात आणि ईश्वरी समोर येतात आणि पुन्हा ईश्वरीच्या डोक्यावर हात ठेवतात. आता गुरुजी ईश्वरीला म्हणत असतात, तुझ्या निर्मळ मनाची साथ दत्तगुरूंपर्यंत पोहोचली आहे, म्हणूनच त्यांनी तुझा मार्ग प्रकाशमय केला आहे. आता तुझ्याच हस्ते दत्तगुरूंच्या पादुका प्रतिष्ठान होऊ. आता ईश्वरी हो गुरुजी असं म्हणते. त्यानंतर अंजली म्हणते, अगं पण ईश्वरी पादुका आहेत कुठे? त्यावेळेला ईश्वरी हसतच म्हणते, सांगते. आता ईश्वरी त्या चौरंगाकडे पाहतच असते. आता मात्र हा राकेश चांगलाच घाबरलेला असतो. म्हणजे त्याला असं वाटत असतं की खरंच आता हिला पादुका सापडतात की काय. आता पादुका खरंच ईश्वरीला त्या चौरंगाखाली आहेत हे माहिती आहे का ते आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत, कारण आजचा भाग इथे संपवला आहे. आता पुढील भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव राकेश भोवती रिंगण आखत असतात. आता ईश्वरी आणि अर्णव राकेश भोवती राखेनेच रिंगण आखत असतात आणि ईश्वरी म्हणत असते, तुझी
आयुष्याची अशीच राख रंगोळी आम्ही करणार आहे. तू आजपर्यंत माणसांचं वाईट चिंतत होतास आणि आज तू साक्षात देवाच्या पादुका चोरल्या आहेस, तर तो देवच तुला शिक्षा देईल. आता अर्णव ईश्वरीचा हात हातामध्ये घेऊनच राकेशला म्हणत असतो, तू हारण्याची सवय करून घे आता, कारण आम्ही दोघं एकत्र आहोत, अगदी तुझ्या समोर. पण हा राकेश चांगलाच चिडलेला असतो आणि ते रिंगण पुसतच म्हणत असतो, बघूया ना कोण कुणाच्या आयुष्याची राख रांगोळी करतंय ते. मीच तुमच्या आयुष्याची राख रांगोळी करणार आहे. तर पुढील भाग सुद्धा पाहणे अतिशय मनोरंजक ठरणार आहे. तर पुढील रिव्ह्यू पाहायला विसरू नका आणि हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा.